निफाड तालुक्यातील उगाव येथील बेपत्ता युवक शादाब रज्जाक तांबोळी याच्या खुनाचा थरार समोर आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा अत्यंत शिताफीने तपास करत अनैतिक संबंधातून पत्नीनेच प्रियकर आणि भावाच्या मदतीनं हा निर्घृण खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। नेमकं काय आहे शादाब हत्या प्रकरण जाणून घेऊया। 18 फेब्रुवारी 2026 ला उगाव येथून शादाब तांबोळी हा 30 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात शादाबची पत्नी मुस्कान हिनं नोंदवली। निफाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी मिसिंगची केस दाखल करण्यात आली होती। बेपत्ता असलेल्या शादाबसाठी उगाव गावच्या नागरिकांनी आणि नातेवाईकांनी सोशल मीडियाचा वापर करत एक मोठी मोहीम राबवली। स्थानिक पातळीवर मोर्चे देखील काढण्यात आले। शादाबचा शोध सुरू असताना 22 फेब्रुवारीला चांदवड तालुक्यातील परसूल शिवारात नदीच्या पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। मृताचे हातपाय बांधलेले होते आणि वजन म्हणून कमरेला चक्क डंबेल्स बांधून तो मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आला होता। यावेळी पोलिसांनी तपासाअंती हा मृतदेह शादाबचाच असल्याचं स्पष्ट केलं। एकीकडे शादाबचा शोध घेताना तो सापडत नसताना त्याच्या शोधात भटकत असलेली शादाबची पत्नी मुस्कान स्वतःनेच हत्या केलेल्या नवऱ्याच्या अंत्यविधीमध्ये ढसाढसा रडत होती। मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यास सुरुवात केली। यावेळी पोलीस तपास, जबाब आणि चौकशीमध्ये त्यांना मुस्कानवर संशय आला आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला। तपासात धक्कादायक माहिती समोर आली। शादाबच्या पत्नीचे आरोपी ऋषभ वर्मा याच्यासोबत प्रेम संबंध होते। मुस्कानला प्रियकरासोबत लग्न करायचं होतं। यात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी शादाबच्या पत्नीनं प्रियकर, स्वतःचा भाऊ शाहरुख आणि इतर साथीदारांच्या मदतीनं हा कट रचला। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांसह न्यायवैद्यकीय पथक आणि श्वान पथकांनी घटनास्थळी बारकाईनं पाहणी केली। मृत शादाब तांबोळी याची मागील एका वर्षांची पार्श्वभूमी, घटनास्थळी मिळालेल्या भौतिक आणि तांत्रिक पुराव्यांच्या विश्लेषणाद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतलं। अखेर जेव्हा मुख्य मारेकरी दुसरं तिसरं कुणीही नसून त्याची स्वतःचीच पत्नी असल्याचं समोर आलं, तेव्हा गावाला आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला। असा रचला गेला शादाबच्या हत्येचा कट। शादाबला व्यवहारासाठी मुस्कान आणि तिचा भाऊ तसेच प्रियकरानं भुलवून नेलं। मनमाड येथे सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करायचा आहे असा बनाव करून संशयितांनी शादाब तांबोळीला मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्म या ठिकाणी नेलं। तिथे त्याची हत्या करण्यात आली। त्यानंतर त्याच्या हातापायाला दोरीने बांधून तसेच कमरेला दोरीनं डंबेल्स बांधून शव चांदवड तालुक्यातील परसूल शिवारातील पुलाखाली नदीत फेकून देण्यात आले। या घटनेनं चांदवड व निफाड पोलीस सुद्धा चक्रावले होते। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुस्कानचा प्रियकर ऋषभ मनोज वर्मा, मुस्कानचा भाऊ शाहरुख शफीक शेख तसेच साथीदार युवराज विजय थोरात व सलीम साबीर शेख यांना ताब्यात घेतलं। शादाबची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याचा मृतदेह डंबेल्स बांधून पुलावरून पाण्यात फेकून देण्यात आला होता। मात्र खाकीच्या नजरेतून गुन्हेगार सुटू शकले नाहीत। पोलिसांनी अत्यंत शिताफीनं या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून हत्या प्रकरणाचा उलगडा केलाय। या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव याच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, श्रीकांत गारंगे, ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी, संदीप राठोड, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे आदींच्या पथकानं ही कारवाई पार पाडली आहे। यामुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। याच्यामध्ये सुरुवातीला निफाड पोलीस स्टेशनला एका तरुणाच्या हरवल्याबाबत म्हणजे मिसिंग दाखल होती।
त्या मिसिंगचा तपास करत असतानाच चांदवड पोलीस, PI वाघ आणि निफाड पोलीस PI गुराव यांच्या टीमच्या असं निदर्शनास आलं का एका युवकाला दोरीने हात बांधून आणि पुलावरून खाली पाण्यामध्ये फेकून दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा खून झालेला आहे. यावरून माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये LCBची टीम, PI रवींद्र मगर आणि हे दोघं पोलीस स्टेशनचे PI यांचे सर्व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा वापर करून ह्या खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडलेली आहे. यामध्ये मालेगाव रोडला असलेल्या एका बंद असलेल्या पोल्ट्रीच्या ठिकाणी ही जी महिला आहे, या महिलेचा जो पती होता शादाब, तो त्यांच्या प्रेम प्रकरणामध्ये अडसर ठरत होता. तर या महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने, तिच्या भावाच्या मदतीने आणि इतर 4 ते 5 साथीदार त्यांचे होते, असे सर्व मिळून 7 आरोपींनी या शादाब तांबोळी नावाच्या युवकाचा नायलॉनच्या दोरीने हात बांधून, त्याच्या कमरेला आणि पायाला डंबेल्स बांधून आणि तोंडाला फडकं बांधून त्याचा खून केला. आणि त्याची जी बॉडी आहे ती चांदवड ते निफाड या रोडवर असलेल्या नदीवर असलेल्या पुलावरून खाली पाण्यात फेकून दिली. आणि अशा पद्धतीने त्या महिलेच्या प्रेमाला अडसर ठरणाऱ्या पतीचा या सर्व लोकांनी मिळून कट रचून त्याचा खून केलेला आहे. LCB टीम आणि सर्वच जे काही यामध्ये कामगिरीमध्ये पोलीस आहेत, या सर्वांचं पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर यांनी अभिनंदन केलेलं आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.